कारण फडणवीसांनी नेते घडवले नाही, फडणवीसांनी नेते चोरले, फडणवीसांनी नेते ब्लॅकमेल केले, फडणवीसांनी भाडोत्री नेते जमवले। आता जे फडणवीसांकडे लोक आहेत ते सगळेच्या सगळे ब्लॅकमेल करून पळवून नेलेले लोक आहेत। फेक नरेटिव्ह असा एक शब्द लोकसभेच्या नंतर रूढ करायचा प्रयत्न झाला, पण मुळात फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र जर कोण असेल तर महाराष्ट्रातलं फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र हे दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस आहे। फडणवीस सातत्याने खोटं बोलत राहतात। खरं तर फडणवीसांना आपण म्हणजे काही त्यांचे भक्तुल्ले जे 25 पैशाच्या हिशोबाने मेसेज वगैरे पेरणारे भिकार भाजणे असतात ते त्यांना चाणक्य वगैरे म्हणायचा प्रयत्न करतात, पण फडणवीस काही चाणक्य कॅटेगरीत येत नाही। कारण चाणक्य नेते घडवत असतो, लक्षात घ्या, चाणक्य नेते घडवतो। म्हणजे असा जर प्रश्न विचारला की पवार साहेबांनी कुणाला घडवलं तर आपण सांगू शकतो दिलीप वळसे पाटील असतील किंवा त्यांच्याकडे असणारे जे अनेक नेते आहेत, अगदी त्यांचे अजित पवार साहेब असतील, हसन मुश्रीफजी असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुप्रिया सुळे असतील, या सगळ्या नेत्यांना कुणी घडवलं तर ते पवार साहेबांनी घडवलं। बाळासाहेबांनी कुणाला घडवलं? अनंतराव अडसूळ असतील किंवा चंद्रकांतजी खैरे असतील किंवा त्यांच्या सोबत काम करणारे अनेक असे नेते सांगता येतील की जे बाळासाहेबांनी घडवले। अगदी छगन भुजबळांपासून ते आता जे मातोश्री आणि ठाकरे घराण्यावर भुंकण्याचं काम करतायत त्या राणेंपर्यंत हे सगळे जर नेते कुणी घडवले असतील तर ते वंदनीय बाळासाहेबांनी घडवले। फडणवीसांनी कुणाला घडवलं असा जर प्रश्न विचारला तर मात्र आपल्याला उत्तर देता येत नाही। कारण फडणवीसांनी नेते घडवले नाही, फडणवीसांनी नेते चोरले, फडणवीसांनी नेते ब्लॅकमेल केले, फडणवीसांनी भाडोत्री नेते जमवले। आता जे फडणवीसांकडे लोक आहेत ते सगळेच्या सगळे ब्लॅकमेल करून पळवून नेलेले लोक आहेत। राजे हो, या सगळ्या लोकांना घेऊन एक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला की आम्हाला उद्धव साहेबांनी वेळ दिला नाही किंवा उद्धव साहेबांची ऍक्सेसिबिलिटी नव्हती।